ईस्ट आणि वेस्ट तुम्ही कसं ठरवलं? म्हणजे पटरी तर लागत नाही. लागते का? जिथं आपण चुकतो ते वेस्ट असतं. आपण आता संगमनेर तालुक्यात पेमगिरी या गावी आलो आहोत आणि येथे सर्वात मोठे वडाचं झाड प्रसिद्ध आहे आणि ते 20 एकर परिसरात ते झाडं पसरलेलं आहे आणि हे एक अद्भुत चमत्कार आहे निसर्गाचा. गाडी जवळजवळ 2 किलोमीटरला नियोजन फेल झालं असं काय म्हणता येत नाही. तर आता इथं गैरसोय हीच उत्तम सोय. बरं, माझं पुढून प्रोसेस कशी असेल आपली? आपण गाडी परत बोलवलेली आहे. काही महिला बहिणी आहेत आपल्याबरोबर. ड्रायव्हरचा नंबर आहे का? ड्रायव्हरला फोन केला आताच. भेटला नंबर? हो, नंबर भेटलाय आणि तो आता येतोय. ऑन वे आहे. लोकेशन शेअर केलंय. आपली उत्तम सोय होईल. बरं, मग जे तुम्हाला जे काही त्रास झाला त्याबद्दल आम्ही समितीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. फक्त दिलगिरी? अहो, पण आता नवीन पण आता आलेले आहेत मोहीमसाठी, तर त्यांचं कसं काय करणार तुम्ही? रिटर्न साधन काय आहे तुमचं धोरण? पुढचं धोरण काय? पुढचं धोरण भंडार काय जे सगळ्याचं होईल ते आपलं होईल. रंधा फॉल तुम्ही करणार आहात का नाही? पुढचा रंधा फॉल तुम्ही करणार आहे का नाही? रंधा फॉल नाही, शक्य होणार नाही आता, कारण अंधार पडेल आणि आपल्याला काय फॉलमध्ये काय दिसणारच नाही. ठीक आहे, धन्यवाद सर. ते रेनकोट कुठून घेतला सर? तुम्ही रेनकोट कुठून घेतला? रेनकोट आपल्या कांबुठ्या विरुद्धून घेतलेला आहे. मग अशी तुम्ही घातला ना, पण तुम्ही ट्रॅफिक सारखे दिसतात, ट्रॅफिक पोलीस सारखे. असं याची प्रक्रिया द्या. असं लोक आपल्याला ट्रॅफिक पोलीसच म्हणतात. व्हिजिटला गेलं तरी त्यांना साहेब, ती आपली गाडी ते काय नक्की हा प्रकार काय? बघून आला बघ. कुठून येणार डायरेक्ट? त्या बाजूला राहिलं आणि आपण भिंतीच्या या बाजूला बोलला. बरोबर बोला दादा, तिकडून जावा. म्हणजे आपल्याला भेटलेला आहे. अच्छा, 2 वेळा भेटला का? आणि आपण भंडारदरा वेस्टला आहे, भंडारदरा ईस्टला आहे. अच्छा. मग पटरी लागते का इथं? पटरी लागते का? ईस्ट आणि वेस्ट तुम्ही कसं ठरवलं? म्हणजे पटरी तर लागत नाही इथं. पटरी लागते का? जिथं आपण चुकतो ते वेस्ट असतं. भंडारदराचा रस्ता तर आपण चुकलोय, वेस्टला आलेलो आहे आणि डॅम राहिले त्या साईडला, आणि तरी आपण ईस्टला. ऐका ना, ऐका तरी तुम्ही प्रश्न पाहिला. तुम्ही ह्या प्रसंगी वडापाव खाताय, तुम्हाला हे योग्य वाटतं का तुम्हाला? आम्ही बरोबर आहे, एन्जॉय करताय. तुम्ही चुकले तरी एन्जॉय करतायत. कितपत योग्य आहे. आणि गरीब लोकांना थोडंसं सगळ्यांना वडापाव खाल्ल्यामुळे त्यांचा काहीतरी रेव्हन्यू उदरनिर्वाह सगळ्यांना दिलं तर लयच वाढेल त्यांचा. सगळ्यांना रस्ता चुकलाय याबद्दल
याबद्दल आपण काय बोलणार? काय बोलणार साहेब, अध्यक्षांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, मान केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. अध्यक्षांना चुकीची माहिती मिळाली की फॉलवरती खूप गर्दी आहे झालेली आहे आधी, असं नाही ना, चुकीची माहिती नाही भेटणार कधी. तरी पण अध्यक्षांना सांभाळून घेणं आपलं कर्तव्य बनतं. अहो पण ते उपाध्यक्ष वडापाव खात आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? त्यांना काय खातच सुटले, ते आल्यापासून खाता येतच ते, त्यामुळे त्यांच्या खाण्यावर आपण लक्ष द्यायचं नाही. काय सांगायचं याबद्दल? आपण वेस्टला आलोय, ईस्टला डॅम आहे, तुम्हाला ईस्टला डॅम आहे, वेस्टला आलो आपण, याबद्दल तुम्हाला त्याच्याबद्दल आपलं काहीच नाही, पण निसर्गाचा एन्जॉय घेणे आणि आनंद घेणे हेच फार महत्वाचं आहे. डॅम तर आपण लहान. बरं, इथं करंजाड्याचे रहिवासी कोण कोण आहेत? इकडे भरपूर आहेत. करंजाडे सारखाच फील येतो इथं, म्हणून करंजाडेचा रहिवासी कोण? आम्ही चुकलो सर, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, मजा वाटली आम्हाला. आम्हाला जास्त वेळ मिळाला. समजूच नका, आम्ही चुकलो. आणि जगदाळे साहेब चुकले, त्याच्याबद्दल काय असं वाटलं? जगदाळे साहेब चुकले नाही, चुकले ते तुम्हाला सांभाळत फिरत होते तुमच्या मागे. या भंडारदरा धरणाच्या खाली येत होतो, कारण की काल पेपरला बातमी आली होती पाणी लिकेज होते, तर ते बघण्यासाठी आम्ही खाली गेलो होतो. ते पाहून आलो आणि मग नंतर परत आम्हाला जरा बरं वाटलं. खेकडे पण सापडले नाही. खेकडे आम्हाला तुम्ही चुकले तरी पण वडापाव खाता. कोणी सीन पाहिजे? आपण ती आपली जी पाठीमागे गाडी थांबली होती ना, या ठिकाणी आपण बॅक साइड न पूर्ण धरणाची भिंत वगैरे आणि तिकडे धबधबा होता तो पाहिला. पहिल्या जे 2 बसेस होत्या त्या डायरेक्ट आल्यामुळे त्यांनी तिकडे त्यांना वॉटरफॉल वगैरे काही दिसलेलं नाहीये. आता आपण त्यांनी जे पाहिलं ते पॉइंट पाहण्यासाठी चाललेलो आहोत.
कोणाची होती, तुमची होती का कोऱ्यांची होती? आता सक्रिय अध्यक्षपदाकडून असक्रिय अध्यक्षपदाकडे चाललेलो आहे आणि माझ्या अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार माननीय संतोषजी कोरे यांना मी दिलेला आहे. त्यांच्या या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच फसकत झालेली पण फसता परत जमून आला. जय शिवराय. सर आमच्याकडे